वा मस्त ज्वारी बाजरी आणि नाचणीची मिक्स केलेली भाकरी आणि त्याच्याबरोबर हा झणझणीत ठेचा. ठेचा कशाचा आहे तुम्हाला ओळखायचं आहे. नमस्कार, रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मस्त झणझणीत असा ठेचा केलेला आहे. पण ठेचा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण आजचा ठेचा आहे ना, मी कशाचा केला हे तुम्हाला सांगणार नाही. जो आपण नेहमी ठेचा करतो ना त्याच्यापेक्षा एकदम वेगळा आहे आणि चवीचं जर म्हणाल तर एक नंबर चव लागते. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला ना की मग तुम्हाला कळेल की हा ठेचा कशाचा बनवलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल की अरे याचा पण ठेचा इतका छान लागतो. हा ठेचा तुम्ही वरण भाताबरोबर किंवा आमटी भाताबरोबर तोंडी लावायला खाऊ शकता किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं आणि करायला एकदम सोपा आहे. तर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करायचं आहे. गॅसवरती पॅन ठेवलं. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातले. तेल चांगलं थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी मूठभर शेंगदाणे घातलेत. आता शेंगदाणे हे छान खरपूस असे तेलामध्ये भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले की 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या घालून ते छान असे मिरच्यांना डाग पडेपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ते छान परतून झालं की त्याच्यामध्ये मग 1 टीस्पून जिरं घालायचं आहे आणि पुन्हा 1-2 मिनटं चांगलं खरपूस परतून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी 1 मूठभर कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर पण त्याच्यातच छान परतून घ्यायची आहे. हे पहा, मिरच्या पण छान भाजल्यात आणि लसूण पण छान भाजला गेलेला आहे. आता ते आपलं भाजून झाले. इथे मी आता हे मक्याचे दाणे घेतलेत. 1 वाटी मक्याचे दाणे मी शिजवून घेतलेले आहेत आणि आता हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत. थोडेसे असे जाडसरच ठेवायचे. हे पहा, हे असे कुटून झालेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये आपण जो शेंगदाणे लसूण मिरची जे भाजून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालायचं. हे पहा, मस्त इतका छान लागतो ना हा ठेचा की तुम्ही अगदी बोटं चाटत राहाल, इतका मस्त लागतो. आणि आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि आता आपल्याला पुन्हा हे असं जाडसर कुटून घ्यायचं आहे. हे पहा, तुमच्याकडे असं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता. हे पहा, मस्त खलबत्त्यात जर केलं ना तर त्याची चव दुपटीने वाढते, पण नसेल तर काही हरकत नाही. आता याच्यामध्ये मी एक अर्ध लिंबू पिळून घेते. लिंबामुळे तर लिंबाचा रस घातल्यामुळे तर याची चव अगदी दुपटीने वाढते. आणि आता तो लिंबाचा रस आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. पहा, हा आपला कॉर्नचा ठेचा तयार झालेला आहे, म्हणजेच मक्याच्या दाण्यांचा ठेचा आपला तयार झालेला आहे. हे पहा, आपण जो नेहमी ठेचा करतो ना त्याच्यापेक्षा हा ठेचा तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हा आपण ज्वारीच्या बाजरीच्या किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. इथे मी ज्वारी बाजरी आणि नाचणीची मिक्स भाकरी केलेली आहे, त्याच्यावरती हा ठेचा मी ठेवला आहे. आणि आता बघा, इतकी भारी चव लागते ना की तुम्ही म्हणाल वा क्या बात आहे. तर अशा हा ठेचा तुम्हाला कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली, त्याची चव कशी आहे तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा.